नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं या ठिकाणी आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की अनेक महिलांना या ठिकाणी जो काही जून महिन्याचा हप्ता आहे, तो या ठिकाणी मिळालेला नाही पहा. अनेक महिलांना या ठिकाणी आता हप्तासुद्धा भेटण्यास चालू झालेलं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये भेटत नव्हता. त्या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींचे आपल्याला कमेंट आलेले आहेत, की आता मला जो काही हप्ता आहे, तो हा आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे, की किती महिलांना या ठिकाणी पैसे आले. सगळ्या कमेंट आणि सगळा प्रूफ आपल्याकडे असणार आहे पहा. आता जो काही माझी लाडकी बहीण योजना आहे, या ठिकाणी जर पाहिलं तर काही-काही ठिकाणी आपल्याला असं ऐकायला आलं आहे, की लाडकी बहीण योजनेसाठी जो काही जून महिन्याचा हप्ता आहे किंवा इथून पुढचे जे काही हप्ते आहेत, यासाठी आता के-वाय-सी अनिवार्य केलेली आहे. असे जे काही मेसेजेस आहेत आणि असे जे काही WhatsAppवर आपल्याला लिंक्स असेल किंवा आपल्याला जे वेबसाईट असेल किंवा महत्त्वाचं म्हणजे जे व्हिडिओज असतील असं सांगण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आपण ही माहिती खरी आहे का नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे जर बघा तुम्हाला के-वाय-सी करायची का नाही हे जर जाणून घ्यायचं असेल, तर आपल्या चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून ठेवा पहा. मी तुमच्यासमोर एकदम खरी आणि अतिशय उत्तम माहिती घेऊन आलेलो आहे बघा. तुमच्या या ठिकाणी बघा एकही मिनिट मी वायाला घालत नाही. त्यामुळे या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी अशीच खरी माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो. सबस्क्राईब करणं का गरजेचं आहे? कारण की बघा आपण एखादा टाईमपासचा व्हिडिओ आला किंवा एखादी मालिका असली तिला लाईक करतो, सबस्क्राईब करतो. परंतु माहितीचं चॅनल असेल त्याला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून ठेवा. के-वाय-सी अनिवार्य आहे की नाही हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पहा. कारण की यामध्ये खूपच महिलांच्या या ठिकाणी पैसे गुंतलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे बघा, एखाद्या हप्त्याचे पैसे नाही आले तर आपल्याला कसं वाटतं. तर ही सगळी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचं पहा. पुढे जाण्या बघा तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे, की WhatsApp ग्रुपवर किंवा इतर ग्रुप्सवर किंवा जे काही वेबसाईट असतील किंवा Googleच्या खाली ज्या रँक होणाऱ्या वेबसाईट आहेत, त्यावर आपल्याला दिसून येतं, की जे काही लाडकी बहीण असेल, त्यासाठी के-वाय-सी करण्याची जरूरत आहे पहा. आता मध्ये-मध्ये जे काही आपले पी-एम किसान तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला WhatsAppवरती तसेच इतर वेबसाईटवरती सुद्धा आपल्याला अशी माहिती समजायला किंवा असे मेसेजेस येत आहेत, की लाडक्या बहिणींसाठी आता के-वाय-सी करणं गरजेचं आहे. तर ही के-वाय-सी करणं गरजेचं आहे का नाही? तर नाही पहा. कारण की पी-एम किसान योजनेसाठी डायरेक्ट एक फेक ॲप्लिकेशन बनवलं होतं लोकांचा डाटा गोळा करण्यासाठी आणि हा जो काही डाटा आहे बघा, हा सायबर गुन्हेगार वापरतात आपले पैसे उडवण्यासाठी. त्यामुळे जी काही आपली पर्सनल माहिती असेल, ही बँकेव्यतिरिक्त कुठेही आपल्याला टाकायची नाही पहा. आता WhatsAppला सुद्धा आपल्याला लिंक येतात बघा या ठिकाणी मुफ्त में रिचार्ज पाहे हे ते. त्याच्यावर कधीच आपल्याला क्लिक करायचं नाही आणि आपली सिक्युरिटी आपण स्वतः करायची बघा. आता लाडक्या बहिणींसाठी के-वाय-सी करायची काही गरज नाही पहा. तुमचा जो काही आधार नंबर आहे, आधार कार्डशी संबंधित म्हणजे डायरेक्ट आपल्याला डी-बी-टीद्वारे डायरेक्ट आपल्याला पैसे जमा होतात. त्यामुळे यामध्ये आपल्याला के-वाय-सीची काही गरज नाही. कुठल्याही फेक वेबसाईटला या ठिकाणी बळी पडायचं नाही पहा आपल्याला. आणि पात्र महिलांच्या खात्यामध्ये जे काही पैसे आलेले ते सुद्धा आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जे काही फेक असेल बघा, ते फेकवर आपल्याला अजिबात क्लिक करायचं नाहीये आणि के-वाय-सी वगैरे काहीच करायची गरज नाही पहा. तुम्हाला सांगतो मी आता किती जणांना पैसे आले, किती नाही. बातमी बघा या ठिकाणी घेऊन आलेलो आहे पहा. मी पुणेमधून बोलत आहे. धन्यवाद. आपल्याला या ठिकाणी धन्यवाद दादासाहेब. जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी आलेला आहे पुण्यामध्ये. आता पुण्यामध्ये सकाळी बघा पैसे येत नव्हते. आता अनेक महिलांना या ठिकाणी हप्ते जमा व्हायला सुरुवात झालेली पहा. तुम्हाला या ठिकाणी हप्त्याचे पैसे मिळाले का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, की हप्त्याचे पैसे मिळाले. मिळाले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. किती मिळाले? इथून मागचे सगळे हप्ते भेटले का? 2 हप्त्याचे पैसे बंद झाले किंवा फक्त या ठिकाणी मागचे सगळे 11च्या 11 आणि हा 12 म्हणजे पूर्ण तुम्ही लाभ घेतलेला आहे का? तर हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आता पुण्यामधून बोलत आहेत वंदना राऊत मॅडम ह्या म्हणत आहेत, की "दादा ताई साहेब मला जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी आलेला आहे पहा, या ठिकाणी त्यांना जमा झाले." बघा या ठिकाणी त्याच्यानंतर बघा हे सुद्धा म्हणत आहेत, की पुण्यामध्ये पैसे आले बघा. 1 मिनिटापूर्वीच त्यांनी कमेंट केलेली आहे, पुण्यात पैसे आले. तुम्हाला पैसे आले का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. त्याचप्रकारे या ठिकाणी बघू शकता, मला या ठिकाणी आले आत्ताच 1500 आलेत धन्यवाद. पुणे जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पैसे मिळाले का नाही हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं बघा. आत्ताच आले ₹1500 तुम्हाला पैसे मिळाले की नाही कमेंटमध्ये नक्की टाईप करा. त्याचप्रकारे या ठिकाणी बघू शकता 12वा हप्ता आत्ताच या ठिकाणी जमा झालेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बघा 12वा हप्ता आत्ताच या ठिकाणी आलेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये थँक म्हणत आहेत ते. बघा हे सुद्धा म्हणत आहेत, की आमचे या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत पहा. अनेक महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. तुमचे पैसे आले का नाही? नसतील आले तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या ठिकाणी मी तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे बघा. आमचे या ठिकाणी आले असं बोलत आहेत.
त्याचप्रकारे बघा, या ठिकाणी या ताई बोलत आहेत, "मला 11वा हप्ता मिळाला, पण 12वा या ठिकाणी मिळाला नाही." नांदेड जिल्ह्यामध्ये नक्कीच तुम्हाला या ठिकाणी 11 हप्ते मिळाले असतील, तर तुम्हाला या ठिकाणी 12वा हप्तासुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. सकाळी मी बोललो होतो, की हप्ता येणार आहे म्हणून. बऱ्याच या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत. तुमचा सुद्धा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्याचप्रकारे या ताई बोलत आहेत, की "माझ्या मुलीला 11वा हप्ता आला, परंतु 12वा हप्ता आला नाही." सोलापूर. बघा 11वा हप्ता या ठिकाणी तुम्हाला आलाय ना, तो 12वा हप्तासुद्धा या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल पहा. आता बघा आज काही टप्प्याटप्प्याने पैसे पाठवले. तुमच्या उद्यापर्यंत बघा या ठिकाणी सगळे पैसे येऊन जाणार. तुमचा ₹1500 चा जो काही हप्ता आहे, तो तुमच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होणार आहे. कारण की तुम्हाला या ठिकाणी 11 हप्ते भेटले. तुम्ही काही गाडी घेतली नाही, तुमचं काही उत्पन्न एवढं नाही, तर 100% तुमच्या खात्यामध्ये 100% लाभ मिळणार आहे. तुम्ही या निकषामध्ये बसत आहात. बघा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे, आता बघा आय-टी-आरचं माध्यम एक वेबसाईट असते. त्यामध्ये आपण पॅन कार्ड नंबर टाकला, की आपल्या खात्यावरून किती पैसे ये-जा झाली, हे सर्व समजतं. त्याचप्रकारे अशा प्रकारेच बघा या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी खाते चेक करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 12वा हप्ता येऊन जाणार आहे पहा सोलापूरमध्ये सुद्धा. त्याचप्रकारे या ठिकाणी पहा अमरावती जिल्ह्यामध्ये मला 11 हप्ते मिळाले आणि 12वा सुद्धा या ठिकाणी मिळाला नाही. तुम्हाला 11वा भेटला तर 12वा या ठिकाणी भेटून जाणार आहे. बघू शकता पुणे जिल्ह्यामध्ये पैसे यायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. तसेच बघा ज्यांना हप्ता बंद झाला असेल तर तुमचं नाव या ठिकाणी वगळलं गेलं का अशा प्रकारे आपल्याला तपासणी सुद्धा करायची आहे. जर आपल्याला शंका वाटत असेल तर आपलं नाव या ठिकाणी योजनेत आहे की नाही ते वगळण्यात आलंय. घरबसल्या आपण हे सुद्धा चेक करू शकतो. खालील स्टेप्स आपल्याला या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पहा व्यवस्थितपणे जर आपल्याला ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी करायची किंवा अंगणवाडी सेविकेकडे आपण ज्या ठिकाणी फॉर्म फॉर्म भरला होता बघा, तुम्ही ऑनलाईन फॉर्म कोणाकडे भरला होता त्याकडे जाऊन आपल्याला व्यवस्थित चौकशी करायची पहा. तो का भरला होता असं व्यवस्थित चेक जर केलं तर तुम्हाला सांगेन की तुमचं नाव या ठिकाणी वगळण्यात आलंय आणि तुमची जी काही तक्रार आहे बघा तुम्ही सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणामधून करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून ठेवा आणि हा व्हिडिओ लगेच आपल्या नातेवाईकांना लगेच शेअर करून ठेवा. बघा, अतिशय महत्त्वाची बातमी मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो आहे.